आज पण भांडण केले मेल्याने. माझी पोरीला नुसतं बिस्तं मारत आहे. थांबणार त्याची मी बरोबर करत आहे. जावा हवा तर काय जाणार, त्याचे पण फटाट होत आहे कानावर. ए मामा, तुमची पोरीला काहीतरी सांगा. मी सकाळी डब्बा बनवा सांगला तर खाली डब्बा उचलून माझी डोकीत असला. अजून तरी डोकी दुखत आहे. उठी गेली ते था वाहर तिला. काही डोकीत दिलं माझी पोरीने? कसा कसा केला ते? थांब, तिला मी विचारत आहे. हो मग सांगत आहे, पोरी काय पण होय, डब्याच्या डोकीत नको देऊ. अरे डब्याचा नाही देई, पण जे हातात आहे त्याच्यात येत आहे. तिथेच माझा एक मित्र आला होता पाहणं. त्याला मी खुर्ची दिली बसायला. तीच खुर्ची उचलली तीही त्याला पाडून ना माझी डोकीत असली. बरोबर, तुम्हाला दुसरं काही भेटलं नाही म्हणून खुर्चीच घेतली ना तुझी डोक्यात असली. दुसरं काय मिळलं असतं तर असलं असतं, पण काय करू. अरे तो तू तिला राग आणूच नका ना. तू त्याला राग आणवतोस म्हणून ती असं. अरे पण मी तर राग आणवतच नाही ना. काय रे तूच काय हिला नुसतं बिस्तं पिऊन ना मारतायस तू? हा देऊ का तुझे मी डोकीत एखाद? बोल, गपचूप राहिलास तो था. अरे तू पहिला जा शर्ट भरून ये. तुझ्या अंगावर बायकोने मारेल त्याचे निशाण दिसत आहात. जा 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 शर्ट भरून ये जा. तो परत मी इथं आराम करत आहे बसून. वा काय मस्त आहे. गरमीमध्ये पण एवढा काम सुटत आहे. वा थोडा आराम करा. बागेत फुले माझी मोगऱ्याची, बायको तुला दिली आमची तिकडची डोंगरीची, आणि तू असा करत भोसडीची आहे. काय झाला पोरा, तू आता काय बसून आहेस? घरा तुला खाटला नाही मिळलं काय तर आणि जुरलास मातीत? लाज शरम आहे काय तुला भोसडीची? बागेत फुलं फुलं मोगऱ्याची, बायकोने इज्जत काढली नवऱ्याची. या जरा पिदेलूच आहे व माझीलू दिसत आहे. याचे दोन एक फटवाटायला लागतील. हो ना, बरे वाजून वाजून तेरास देईन. चलो गच आपली पुलून जाऊ दोघं जण. याला मेलेला पडून ती सत्तर महादुरेला.